लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे पैसे कधी जमा होणार हो? 20 एप्रिल तारीख आली, अजून तरी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतची कोणती अपडेट आहे का नाही? खरं पाहायला गेलं तर आज सोमवार असल्याने लाडकी बहीण योजनेचा GR येण्याची सर्वात मोठी शक्यता आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपण वारंवार पाहिलं आहे की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही योजनांचा हप्ता वितरणासंदर्भातील GR अथवा शासन निर्णय येत असतो आणि त्याचप्रमाणे आजच लाडकी बहीण योजनेचा GR येण्याची मोठी शक्यता आहे आणि सरकारला आता GR काढावाच लागेल। कारण लक्षात घ्या, आता एप्रिल महिना हा 30 तारखेचा म्हणजे 30 दिवसांचा आहे आणि अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे पैसे आले नाहीत। मागील महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं की 29 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले होते। तेव्हा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते, तेव्हा राज्याचे त्या ठिकाणी बजेट चालू असताना आणि यामुळे अनेक अडचणी येत होत्या आणि या अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण लांबले असे बोलले गेले। आता ना कोणते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, आता सरकारला त्या ठिकाणी ना आचारसंहिता आहे, मग तरी देखील हे वितरण लांबतंय का? प्रत्येक वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला उशीर का होत आहे, या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासोबतच GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात वितरण कधीपासून होणार आहे, कोणत्या महिला या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत, असे विविध प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या योजना संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून मित्रांनो आपण करतो। तर लाडकी बहीण योजनेमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, मार्च हप्त्याचा GR आज येण्याची सर्वाधिक मोठी शक्यता आहे। आपण अनेकदा पाहिलं आहे की हप्ता वितरणासंदर्भातील जो GR असतो तो GR सोमवार अथवा मंगळवारी येत असतो आणि सोमवार मंगळवार GR आल्यानंतर त्या आठवड्यामध्येच वितरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो। आता लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचे झाल्यास जेव्हापासून राज्यामध्ये निवडणुका सुरू झाल्या तोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं। लाडक्या बहिणींना ज्या त्या महिन्यामध्ये पैसे येत होते, थोडं पुढं मागे होत होतं आणि लाडक्या बहिणी त्या समजून देखील घेत होत्या। परंतु त्यानंतर काय झालं, जेव्हा नगरपालिका नगरपंचायत निवडणुकाची आचारसंहिता लागली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण लांबले, तेव्हापासून मग राज्यामध्ये पुन्हा महानगरपालिकांच्या निवडणुका आल्या, जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरती वितरण जे लांबले आहे ते तसंच लांबत जात आहे। ते वितरणामध्ये जी अनियमितता आली आहे, वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा राज्यातील समस्त सर्व महिलांचा जो काही आवाज आहे, जे काही मत आहे ते सरकारपर्यंत, महिला व बाल विकास विभागापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो। आपण पाहिलं की मागे देखील आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात eKYC दुरुस्तीसाठी देखील मागणी केली होती, त्यावर आता eKYC दुरुस्ती अजूनही सुरू आहे। नक्कीच आपण नवीन eKYC बाबत देखील मागणी करत आहोत आणि तेवढी एक मागणी पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला आता चुकून अपात्र झाल्या आहेत किंवा काही कारणास्तव eKYC करू शकल्या नाहीत, त्या महिला त्यांची eKYC करून घेतील आणि त्या देखील ज्या पात्र असतील त्या पात्र होतील, ज्या अपात्र असतील त्या अपात्र राहतील आणि त्या संदर्भात देखील मागणी आपण नक्कीच करत आहोत। त्यामुळे आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून तुम्ही देखील जोडले जायला विसरू नका, म्हणून सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या। तर आता आम्ही मागणी काय करतोय, तर या अनियमिततेबाबत काहीतरी होणं गरजेचं आहे। काय झालंय की लाडक्या बहिणींना आता प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचे वितरण पुढील महिन्याच्या शेवटच्या 2-4 दिवसांमध्ये जर होत असेल तर ही खूप मोठी अनियमितता आहे। लाडकी बहीण योजना एक अशी योजना आहे ज्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती थेट वितरण केले जाते, DBTच्या माध्यमातून पैसे जमा होतात। यामध्ये त्यांना कुठे जावं लागत नाही, काय नाही। परंतु मागील 2-3 किंवा 4-5 महिन्यांपासून विषय काय झालाय की लाडक्या बहिणींना हप्त्याची गॅरंटी वाटणं कमी झालंय। खरं तर घाबरून जाण्याची कोणती आवश्यकता नाही। आम्ही वारंवार सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 26,500 कोटींचा निधी त्या ठिकाणी पुढील वर्षासाठी तरतूद केल्याची माहिती आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। म्हणजेच की पुढील 1 वर्ष तरी लाडकी बहीण योजनेमध्ये निधीची कमतरता येणार नाही आणि लाडकी बहीण योजना त्याच पद्धतीने सुरू राहणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। पण विषय काय होत आहे की वितरण खूप जास्त लांबतंय। मग लाडक्या बहिणी म्हणतात की एखादी गोष्ट जर आम्हाला EMI वर घ्यायची म्हटली किंवा एखाद्या गोष्टीबाबत आम्ही जर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ग्राह्य धरून जर ती काम केलं आणि योजनेच्या हप्त्याचे वितरण जर परत अजून एक महिनाभर लांबलं तर मग यामध्ये आमच्यावर अन्याय होत नाही का? तर त्या पद्धतीने सरकारने देखील याची दखल घेऊन ज्या त्या हप्त्याचं वितरण ज्या त्या महिन्यामध्ये किमान करावं। आम्ही सुरुवातीला मागणी केली होती की पहिल्या आठवड्यामध्ये हे वितरण दिल्यास लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ही योजनेचा फायदा घेता येईल, परंतु पहिल्या आठवड्यामध्ये शक्य नसेल तरी किमान ज्या त्या महिन्यामध्ये तरी वितरण होणे आवश्यक असणार आहे। आता ही मंत्रिमंडळ बैठकीनंतर निधी असतो तो वितरण दरवेळी आपण पाहतो की
जो काही निधी हप्ता वितरित करण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच की आता यादी आपण पाहिलं की यादी तयार झालेली आहे. मग यादीनुसार किती महिला पात्र आहेत, किती पैसे लागणार आहेत, तेवढे पैसे महिला व बालविकास विभाग राज्याच्या अर्थ विभागाकडे मागणी करतो. अर्थ विभागाने त्या निधीस मान्यता दिल्यानंतर जो काही निधी कमी पडतोय तो निधी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला दिला जातो आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात हप्त्याचे वितरण सुरू होते. आणि मग त्याच पद्धतीने आता महिला व बालविकास विभाग लवकरच या संदर्भातील GR काढून हा GR येईल. म्हणजे आजच GR येईल आणि आज जर नाही तर उद्या तर GR यायलाच हवा. कारण लक्षात घ्या, एवढे हप्त्याचे वितरण लांब पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अडचण येईल. 30 दिवसांचा महिना आहे, यामध्ये 2-3 दिवस परत सुट्ट्या आलेल्या आहेत. म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज GR येऊन 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण नक्कीच शक्य आहे. आता पुन्हा एकदा सांगितलं मी की यादी तयार करणं आणि त्यामध्ये नियमितता आणणे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच की जे स्पीड सुरुवातीला होतं त्याच पद्धतीने या योजनेचं स्पीड ठेवून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योग्यच्या योग्य वेळी वितरण झाल्यास ही योजना अजूनच खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते आले आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि योजनेमध्ये नियमितता आणणे गरजेचं असल्यास नक्की हो म्हणा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचणार आहे. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी तुमच्या हक्काच्या पेजला फॉलो करून तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.